नमस्कार. पहा, आता इथे काही वाहने तुम्हाला दाखवली आहेत. आपण प्रवास करण्यासाठी वाहनांचा वापर करतो. कार, मोटरसायकल, रिक्षा, बस, ट्रक, सायकल, स्कूटर, रेल्वे, विमान, जहाज अशा वेगवेगळ्या वाहनांचा वापर आपण प्रवास करण्यासाठी करत असतो. एका जागेहून दुसऱ्या जागी जाण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आज आपण असाच एक नवीन पाठ शिकणार आहोत. पाठाचे नाव आहे मेट्रोचा प्रवास. इयत्ता 4थी, विषय मराठी. आज आपण मेट्रोचा प्रवास हा पाठ शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात पाठाला. पहा, इथे तुम्हाला एक मेट्रोचे चित्र दाखवलेले आहे. चला तर मग सुरुवात करूयात. मेट्रो प्रवास. आजोबा गावाहून शहरात आले होते. शहरातील गगनचुंबी इमारती आणि वाहनांची गर्दी पाहून आजोबा अवाक झाले होते. बाबा म्हणाले, आजोबांना आपण मेट्रोने फिरायला नेऊया. हे ऐकून आजोबांना खूपच नवल वाटले आणि आम्हालाही आनंद झाला. थोड्या वेळानंतर आजोबा, बाबा आणि मी घरातून निघालो. मेट्रोमधील हा आजोबांचा पहिलाच प्रवास असल्यामुळे ते खूप आनंदात होते. आज सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर खूप गर्दी दिसत होती. आम्ही मेट्रो स्थानकाजवळ पोहोचलो. बाहेरून मेट्रो स्थानक सुंदर, स्वच्छ आणि मोठे दिसत होते. सगळीकडे ठळक अक्षरात सूचना फलक लावलेले होते. पहा, आता इथे आजोबा हे गावावरून आले होते. गावावरून शहरात आलेल्या माणसांना शहरातील गाड्यांचे, ट्रेन, मेट्रो, उंच उंच इमारती यांचे खूप नवल असते. आता आजोबा गावातून शहरात आलेले होते. शहरातील गगनचुंबी इमारती म्हणजे आकाशाला भिडणाऱ्या इमारती, उंच उंच इमारती आणि वाहनांची गर्दी पाहून आजोबा अवाक झाले होते. अवाक म्हणजे आश्चर्यचकित झाले होते. काय झाले होते? आश्चर्यचकित. आजोबांना आपण मेट्रोने फिरायला नेऊया हे ऐकून आजोबांना खूपच नवल वाटले आणि आम्हालाही आनंद झाला आणि त्यांना सर्वांनाही काय झाला? आनंद झाला. थोड्या वेळानंतर आजोबा, बाबा आणि मी घरातून निघालो. मी म्हणजे तुमच्यासारखाच एक मुलगा आहे. तो, त्याचे आजोबा आणि बाबा फिरण्यासाठी घरातून बाहेर निघाले. मेट्रोमधील हा आजोबांचा पहिलाच प्रवास. आता आपण सर्वांनी तर मेट्रो खूप वेळा पाहिली आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांना मेट्रोचे नवल वाटत नाही, पण गावावरून आलेल्या लोकांना मेट्रोचे खूप नवल वाटते. मेट्रोतील आजोबांचा हा पहिलाच प्रवास म्हणजे आजोबा पहिल्यांदाच मेट्रोने प्रवास करणार होते, म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता. आज सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यावर खूप गर्दी दिसत होती आणि आज काय होता? त्या दिवशी काय होता? सुट्टीचा दिवस होता. सुट्टीच्या दिवशी बाहेर खूप गर्दी असते आणि त्यामुळे गर्दी असल्यामुळे आम्ही मेट्रो स्थानकाजवळ पोहोचलो. आता ते सगळेजण पहा, मेट्रो स्थानकाजवळ म्हणजे मेट्रो स्टेशनवरती पोहोचले. बाहेरून मेट्रो स्थानक सुंदर, स्वच्छ आणि मोठे दिसत होते. तुम्ही जर पाहिलं असेल तर मेट्रो स्थानकावरती एकदम छान अशी स्वच्छता असते. सगळीकडे काय असतं? क्लीनलीनेस असतो. स्वच्छता म्हणजे काय? क्लीनलीनेस. त्यामुळे मेट्रो स्थानक स्वच्छ आणि सुंदर दिसत होते. सगळीकडे ठळक अक्षरात सूचना फलक लावलेले होते. मेट्रोवरती सगळीकडे सूचना फलक म्हणजेच नोटीस बोर्ड लावलेले असतात. इकडे उतरू नका, इथे हात लावू नका, इथे थुंकू नका, स्वच्छता राखा, असे वेगवेगळे सूचना फलक तुम्ही जर पाहिले असेल तर मेट्रो स्थानकावरती लावलेले असतात. पहा, आता इथे मेट्रोचे एक चित्र दिलेले आहे. ही आहे मेट्रो ट्रेन.
आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर मेट्रो स्थानकावरती खूप सारी गर्दी असते. पहा इथे आता मेट्रोसाठी कशी गर्दी दाखवलेली आहे आणि वरती लिहिले आहे प्लॅटफॉर्म 1 बाहेर, म्हणजे एक्झिट, बाहेर जाण्याचा रस्तासुद्धा तिथे दाखवलेला आहे. बाबा तिकीट काढण्यासाठी तिकीट घराकडे गेले. बाजूला काही लोक मशीनमधून तिकीट घेत होते. बाबांनी तिघांचे वेगवेगळे ई तिकीट घेतले. त्यावर बारकोड होते. बाबा आजोबांना म्हणाले, बाबा हे ई तिकीट आहे. मेट्रो स्थानकावर प्रवेश करण्यासाठी व स्थानकातून बाहेर जाण्यासाठी आवश्यक आहे. आजोबांनी विचारले, खरंच की काय? पहा आता बाबांनी काय केलं तर तिघांसाठीही तिकीट घरातून म्हणजे तिकीट काढण्याच्या ठिकाणावरून तिकीट काढून आणले. बाजूला काही लोक मशीनमधून तिकीट घेत होते. तुम्ही जर पाहिलं असेल तर मेट्रोचं तिकीट हे मशीनमधून आपण बाहेर काढतो. काही जण काय करतात, मोबाईलमध्ये सुद्धा बारकोडद्वारे तिकीट काढतात. बाबांनी आता तिघांचंही वेगवेगळं ई तिकीट घेतलं होतं. बाबांनी सुद्धा काय घेतलं होतं, स्कॅनर. ई तिकीट म्हणजे त्याच्यावरती एक बारकोड असतो. तो स्कॅन केल्यानंतर आपल्याला मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरती प्रवेश मिळतो. मेट्रो स्थानकावर प्रवेश करण्यासाठी व स्थानकातून बाहेर जाण्यासाठी हे तिकीट आवश्यक असते. बाबांनी आता काय केलं, आजोबांना समजावून सांगितले की आपल्याला जर मेट्रो स्थानकावरती प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे तिकीट खूप महत्त्वाचे आहे. तिकीट असेल तरच आपण स्थानकावरती प्रवेश करू शकतो व स्थानकातून बाहेर जाऊ शकतो. त्यावरती बाबा बोलले, खरंच की काय? आता बाबांना ह्या सर्व गोष्टींचे खूप नवल वाटत होते. त्यांच्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूप नवीन होत्या. पहा इथे मेट्रोमधील तिकीट काढण्याचे मशीन दाखवले आहे. हे आहे मेट्रोचे तिकीट काढण्याचे मशीन आणि त्याच्या बाजूलाच दाखवले आहे ई तिकीट. हे जे आहे ई तिकीट त्याच्यावरती पहा स्कॅनरसुद्धा दाखवलेला आहे. त्यानंतर आता आपण पुढे पाहूयात. ई तिकीट घेतल्यानंतर आमच्या जवळच्या पिशवीची तपासणी करण्यात आली. आम्ही तिथे सरकत्या जिन्याने प्लॅटफॉर्मवरती गेलो. प्लॅटफॉर्म खूप मोठे होते. थोड्या वेळाने मेट्रो येताना दिसली. निळसर आणि पांढऱ्या रंगामध्ये मेट्रो चमकदार दिसत होती. प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रेषा आखलेल्या होत्या. त्या रेषेच्या मागे आम्ही उभे राहिलो. श्श असा आवाज करत मेट्रो स्थानकावर येऊन थांबली. आम्ही सर्वांनी रांगेत मेट्रोमध्ये प्रवेश केला. मेट्रोचा दरवाजा आपोआप बंद झाल्यावर मेट्रो पुढे निघाली. पहा आता ई तिकिटाद्वारे त्यांनी काय केलं, ते मेट्रो स्थानकावरती आल्यानंतर त्यांच्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तुम्ही जर पाहिलं असेल मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरती प्रवेश करण्याच्या आधी आपल्याजवळ ज्या काही बॅगा आहेत, पिशव्या आहेत, त्या सर्वांची तपासणी म्हणजे चेकिंग केली जाते. आम्ही तिथे सरकत्या जिन्याने, तिथे सरकता जिना एक्सक्लेटर असतो त्याच्यावरतून सरकत्या जिन्याने काय करता येते, आपल्याला वरती जाता येते. प्लॅटफॉर्म खूप मोठे होते आणि त्या प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर थोड्या वेळाने काय येते, ट्रेन येते. ट्रेन होती निळसर आणि पांढऱ्या रंगामध्ये. निळसर म्हणजे ब्ल्यू आणि व्हाईट कलरची ट्रेन खूप चमकदार म्हणजे शाईन करत होती. प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रेषा आखलेल्या होत्या. तुम्ही जर पाहिलं असेल तर प्लॅटफॉर्मच्या वरती पिवळ्या रंगाच्या रेषा आखलेल्या असतात आणि त्या पिवळ्या रंगांच्या रेषेच्या मागे आपण उभं राहायचं असतं. त्या रेषेच्या पुढे जायचं नाही. त्यानंतर असा आवाज करत मेट्रो स्थानकावर येऊन थांबली. म्हणजे प्लॅटफॉर्मवरती त्यानंतर कोण आली, मेट्रो येऊन थांबली. आम्ही सर्वांनी रांगेत मेट्रोमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर सगळ्यांनी रांगेत म्हणजे ओळीमध्ये, लाईनमध्ये मेट्रोमध्ये प्रवेश केला. मेट्रोचा दरवाजा आपोआप बंद झाल्यावर मेट्रो पुढे निघाली. आणि तुम्ही जर पाहिलं असेल त्यानंतर मेट्रोचे दरवाजे काय होतात, आपोआप बंद होतात आणि मेट्रो पुढे जाऊ लागते. दरवाजे बंद झाल्यानंतरच मेट्रो पुढे जाऊ लागते. तुम्ही जर कधी निरीक्षण केलं असेल
तर काय होतात मेट्रोचे दरवाजे आपोआप बंद होतात आणि त्यानंतर मेट्रो पुढे जाऊ लागते. इथे तुम्ही जर चित्रामध्ये पाहिलं असेल तर पहा इथे आहे बॅग चेक करण्याचं मशीन आहे. पहा यामध्ये बॅग ठेवली जाते आणि ती बॅग चेक केली जाते आणि त्याच्या बाजूलाच आहे इथे ॲक्सिलेटर म्हणजे सरकता जिना याने आपण वरती जाऊ शकतो किंवा दुसऱ्या साईडने खालीसुद्धा येऊ शकतो. याला ॲक्सिलेटर असं म्हणतात. ओके, हे काय आहे ॲक्सिलेटर सरकत्या जिना. त्यानंतर मी बाबा आणि आजोबा खिडकीजवळ बसलेले होतो. किती छान, आपण आकाशात उडतोय की काय, आजोबा आश्चर्याने म्हणाले. मेट्रोमध्ये मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेमध्ये पुढील स्थानकांची सूचना दिली जात होती. बाबा आजोबांना म्हणाले, मेट्रोमुळे वेळेची बचत होते आणि प्रवास सुखकर होतो. ही प्रवासाची आधुनिक व्यवस्था आहे. माझा आजोबांबरोबरचा मेट्रोचा प्रवास खूप आनंददायी झाला. पहा आता हे सगळेजण मेट्रोमध्ये बसल्यानंतर खिडकीच्या जवळ बसले होते आणि खिडकीच्या जवळ बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण काय करतोय, आकाशात उडतोय की काय, कारण सगळ्या शॉप्स घरे सगळी खाली दिसत असतात आणि आपण उंचावरती असतो. आपण उंचावरती असल्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण आकाशात उडत आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बाबांना खूप आश्चर्य वाटत होतं, खूप नवल वाटत होतं. मेट्रोमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये पुढील स्टेशनच्या सूचना दिल्या जात होत्या. कुठल्या साईडला दरवाजा उघडणार आहे, कुठलं स्टेशन येणार आहे, या सगळ्या सूचना मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये दिल्या जात होत्या. बाबा आजोबांना म्हणाले, मेट्रोमुळे वेळेची बचत होते. पहा खरंच मेट्रोमुळे किती वेळेची बचत होते बरं. आपण ट्रॅफिकमध्ये अडकत नाही, पटकन वेळेवर पोहोचतो आणि प्रवास सुखकर होतो. ही प्रवासाची आधुनिक व्यवस्था आहे. माझा आजोबांबरोबरचा मेट्रोचा प्रवास खूप आनंददायी झाला. आणि तो मुलगा काय सांगतोय, माझा जो काही आजोबांबरोबरचा मेट्रोचा प्रवास होता तो खूप आनंददायी झाला, म्हणजे हॅप्पीली. कसा झाला, हॅप्पीली. आणि तेच बाबा काय सांगतायत की ही प्रवासाची आधुनिक व्यवस्था आहे, म्हणजे प्रगत. आधुनिक म्हणजे प्रगत व्यवस्था आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.